नमस्कार मित्रांनो, मी के जी कप्ते, प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार. मित्रांनो, आजकाल कर्ज घ्यायचं असेल बँकेला, मग ते कशासाठी असो, बिझनेस लोन असो की कंझ्युमर लोन असो. कंझ्युमर लोन म्हणजे गाडीसाठी म्हणा किंवा बिल्डिंगसाठी, कशासाठी. एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी बघितली जाते, ती म्हणजे सिबिल स्कोर. मित्रांनो, या सिबिल स्कोरना बऱ्याच लोकांच्या गळ्याला फास लावला म्हणायला हरकत नाही. कारण आपल्याकडं खूप सारी लोक लोन घेत असताना, अगोदर जी काही कर्ज घेतलेलं असेल किंवा घेत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचारच करत नाही आपण, की नेमकं नाही फेडलं तर काय होईल, किंवा हप्ते थकलं तर काय होईल, वेळेत नाही भरलं तर काय होईल. आणि मग बँकेचं लोन किंवा कर्ज घेतलेलं जे काही लोन म्हणतो आपण, त्याचे हप्ते फेडण्याऐवजी दुसरं काहीतरी खर्च निघाला, त्या खर्चावर पैसे कंप्लीट करून इकडं हप्ते थकवतो. कारण अचानक विचारायला कोणी येत नाही, माझे पैसे भरला नाहीस म्हणून. आणि अशा केसेसमध्ये सिबिल स्कोर हे कमी होतं. मित्रांनो, किती असलं पाहिजे सिबिल स्कोर? तर 750 पेक्षा जास्त असलं पाहिजे. 900 पर्यंत सिबिलचा स्कोर असतो. 750 पेक्षा जास्त असेल तर बँका आपल्या लोनचा विचार करतात, अन्यथा थोडक्यात ती आपली फाईल साईडला ठेवली जाते. असंख्य लोक असे दिसतात की जी लोक ज्यांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा कमी असतो, किंवा मध्ये हप्ते भरले नाहीत म्हणून तो स्कोर कमी होऊन परत तो 750ला आलेला असतो. अशा वेळेला त्या सिबिलकडं सगळी हिस्ट्री निर्माण होती. आपल्या पॅन कार्डवर कर्ज घेतलं की त्याची हिस्ट्री निर्माण होती आणि सिबिल स्कोर निर्माण होतो. आणि ही सगळी हिस्ट्री समोर दिसलं की बँका नाकारू शकतात, कर्ज नाकारू शकतात. याचा अवेअरनेस म्हणजे ह्याची माहिती आपल्याकडे बऱ्याच लोकांना नाही. गंमत अशी आहे की व्हॉट्सअपवर आपण जाहिराती बघतो, कर्ज घ्या, ताबडतोब कर्ज घ्या. आपण बँकांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात असतात, स्टॉल लावून जाहिराती केल्या जातात, कर्ज घ्या. पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये घर घेण्यासाठी कर्ज वाटप केलं जातं. आता तरी अशी जाहिरात केली जाते की EMI आम्ही भरू, फक्त तुम्ही ॲडव्हान्स भरा आणि बुकिंग करा. अशा केसेसमध्ये आजकाल विशेष करून IT मधले तरुणी चटकन एखादी साईट बघतात, बुकिंग करतात. आपल्याला तर काही EMI भरायचं नाही आहे. EMI तरी जी कोणती, ज्याला म्हणतो आपण, ज्यांचा फ्लॅट घेतो तो भरणार आहेत पोझिशन मिळेपर्यंत, म्हणून ते बुकिंग करतात. पण गंमत अशी होती मित्रांनो की आपण ॲडव्हान्स पैसे भरून बुकिंग करतो आणि ताबडतोब ते बँकेकडे जातं. एखादी बँक आपल्याला समोर येऊन कर्ज देते, ते कर्ज घेतो आणि EMI सुरुवात होतात. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की EMI आपल्या नावाने सुरुवात होतात. तो बिल्डर भरत असेल भरताना, पण नाव कोणाचं असतं? आपलं असतं. EMI कोणाचं असतं? आपलं असतं. त्या बिल्डरला समजा ते परवडलं नाही, महागाई वाढली, कमी झालं, त्याने 2-3 हप्ते भरले नाही, तर EMI सिबिल आपला डाऊन होतो, थकीत आपण जातो. 3 हप्ते नाही भरले तर NPA आपण होतो. मला वाटतं की 15 दिवसापूर्वी मी पेपरमध्ये हे वाचलं होतं की जवळजवळ 1250 लोकांनी एकत्रितपणे येऊन कोर्टामध्ये गेले होते की आमचा NPA बिल्डरनी EMI नाही भरला म्हणून आम्ही NPA झालो. तर मित्रांनो, ही जबाबदारी कोणाची? की ज्याच्या नावाने लोन आहे त्याचीच जबाबदारी आहे. हे सगळं सांगण्यामागचा मूळ उद्देश एवढा आहे की मित्रांनो, कर्ज घेत असताना आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की EMI कितीचा बसतो, हा EMI मी फेडू शकतो का? हे कंझ्युमर लोनच्या बाबतीत. पण बिझनेस लोनच्या बाबतीत तर बऱ्याच वेळेला त्या प्रोजेक्टचा अभ्यासच आपण करत नाही. शासनाची योजना आहे 50 लाखाची, म्हणून मी 50 लाखाचा प्रस्ताव करतो, मला सबसिडी मिळते खूप सारी म्हणून मी प्रस्ताव करतो, आणि मी जर EMI भरू नाही शकलो तर मी माझं सिबिल डाऊन होईल. मग पुढं आयुष्यामध्ये कुठंही काहीही कुठलंही  लोन मी घेऊ शकणार नाही. सिबिलचा अवेअरनेस अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, 750 पेक्षा जास्त सिबिल असेल तर बँका आपल्या लोनचा विचार करतात, अन्यथा थोडक्यात ती आपली फाईल साईडला ठेवली जाते. असं
असं म्हणून खूप लोक आता अडकत आहेत. मला सारखे जे फोन येत आहेत त्यामध्ये सिबिल, माझा सिबिलचा प्रॉब्लेम झाला होता, पण आता तो सिबिल चांगला केला आहे मी, तरीसुद्धा माझं बँक लोन द्यायला तयार होत नाही, अशी म्हणणारी बरेचसे फोन असतात. आधी माहिती नव्हतं, कोणीतरी सांगितलं. विशेष करून शेतकऱ्यांच्या बाबतीतही अशा प्रकारचा फार मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं 15,000 20,000 बियाण्यासाठी वगैरे वगैरेसाठी, माफ होणार आहे म्हणून त्यांनी भरलं नाही, त्याचा सिबिल स्कोअर डाऊन झाला आणि पुढचं काही प्रोसेस होत नाही. हा एक मुद्दा आहे. म्हणजे मी पहिल्यांदा फ्लॅट होल्डरचं सांगितलं, मग शेतकऱ्याचं सांगितलं, मग आणखी जनरल बिझनेसच्या बाबतीत सांगतो. जी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर ज्याला म्हणतो आपण, जे कर्ज प्रस्ताव करतायत त्यांनी आधी आपला सिबिल बघून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, सिबिल अत्यंत आवश्यक आहे. सिबिलवरनं पूर्ण हिस्ट्री तयार होती आणि फ्री हँड आहे बँकेला सिबिल चेक करणं आणि त्याप्रमाणे आपल्या लोनचा विचार करण्याचा फ्री हँड आहे. आणि त्यामुळं जर का तुम्ही प्रस्ताव केला, तुमचा सिबिल जर का 750पेक्षा खाली असेल किंवा आज 750 असेल आणि आतमध्ये कुठेतरी आपण हप्ते भरलेले नाहीत, पॅन्डेमिकमुळे बऱ्याच लोकांची परिस्थिती निर्माण झालेली आहे, असे काही असतील, त्यावेळेस बँकेने नकार दिला, तर मी कुठं भांडणार आहे आणि भांडूनही काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. म्हणून सिबिल हा आवश्यक आहे. जे काही आपण करतो तो प्लॅननी करणं गरजेचं आहे. आपण एखादी प्रपोजल करतोय तर आधी आपलं सिबिल चेक करणं गरजेचं आहे. ज्यांनी कर्ज घेतलं नाही त्याचा सिबिल निघतच नाही, जे सिबिल नसतोच. पण ज्यांनी कर्ज घेतलंय, कुठलेही छोटे मोठे कुठलेही कर्ज घेतले असतील, क्रेडिट कार्डवर कर्ज घेतले असतील किंवा क्रेडिट कार्ड वापरत असतील, त्या लोकांचं सिबिल तयार होतो. सिबिल अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपली सिबिलची काय परिस्थिती आहे ते चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रस्ताव करताना ह्या सगळ्या गोष्टीची डॉक्युमेंटेशन करताना ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. म्हणून सिबिल हा अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण जे काही कर्ज घेण्यासाठी पुढे जातो, आपल्याकडे जुन्या काळी म्हटलं जातं तर आपलं अंथरूण बघून पाय पसरलं पाहिजे, योग्यच होतं असं म्हणायला हरकत नाही. जर कर्ज घ्यायचं असेल, मिळतंय म्हणून, जाहिरात येते म्हणून, ताबडतोब कर्ज मिळते म्हणून, एका मिनिटात कर्ज अशी जाहिरात येते व 5 मिनिटात कर्ज मिळेल बगैर डॉक्युमेंट्स अशी जाहिरात येते, म्हणून मी जर कर्ज घेतलं आणि उद्या जर का मी परतफेड नाही करू शकलो तर माझं सिबिल तर खराब होईलच, माझ्या फॅमिलीचं सिबिल खराब होईल, माझ्या मुलांचं खराब होईल, माझ्या मुलींचं खराब होईल. सिबिल काय दर्शवतो? सिबिल काय दर्शवतं तर थोडक्यामध्ये मराठी भाषेत ज्या शब्दात कोणी बोलत नाही त्या शब्दात तुम्हाला बोलून दाखवतो. ते म्हणजे सिबिल हे दर्शवतं की मी घेतलेलं कर्ज परतफेड करण्याची माझी प्रवृत्ती आहे किंवा नाही. हे पहिला मुद्दा. म्हणजे सिबिल काय दर्शवतं? तुम्ही कितीही लखपती असाल, करोडपती असाल, तुमच्याकडे कितीही प्रॉपर्टी असेल, पण तुम्ही घेतलेलं कर्ज तुम्ही परतफेड करण्याची तुमची प्रवृत्ती आहे का नाही हे सिबिल दर्शवतं. दुसरा मुद्दा की वेळेवर हप्ते भरणं, याचा अर्थ मी घेतलेलं कर्ज म्हणजे आपण घेतलेलं कर्ज नियमित वेळेवर आपण भरतो किंवा नाही, म्हणजे आपण त्याची किती काळजी घेतो हे सिबिल दर्शवतं. आणि तिसरं म्हणजे कर्ज घेत असताना मी सगळा विचार करून मी घेतो किंवा नाही हे सुद्धा त्यामध्ये दर्शवलं जातं. हा मूळ मुद्दा आहे. तुमची प्रॉपर्टी खूप आहे, माझ्याकडे बरंच काही आहे, मी एवढी मोठी सिक्युरिटी देऊ शकतो, पण माझं सिबिल डाऊन होतं म्हणून बँकेने माझा विचार करायला पाहिजे, माझ्याकडे बरंच काही आहे द्यायला म्हणून त्यांनी मला दिलं पाहिजे, माझं सिबिल डाऊन असलं तरी काय झालं, असा जर का मनात आपल्या येत असेल तर हे चुकीचं आहे. कारण सिबिल कशासाठी काउंट केलं जातं तर सिबिल आपल्याला आपण घेतलेल्या कर्जाची परतफेडीची प्रवृत्ती काय आहे हे दर्शवण्यासाठी सिबिल. मला मान्य आहे बरेच लोक असे असतील की घेताना कर्ज घेतलं गरज म्हणून, पण परतफेडीसाठी असंख्य काही घटना घडल्या ज्याला ते स्वतःसुद्धा जबाबदार नसतील, पण त्यामुळे ते हप्ते भरू शकले नाहीत म्हणून ते त्यांचं सिबिल डाऊन झालं, ते NPAत गेले. तरीसुद्धा मित्रांनो याला दुसरा पर्याय नाही आहे.
कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या सिबिलवर लिहिलेल्या नसतात. म्हणजे की या कारणामुळं या व्यक्तीनं कर्ज भरू शकलं नाही, किंवा ह्या गेल्या 2 वर्षात कोरोना आला होता त्यामुळं तो हप्ते भरू शकला नाही. या गोष्टी सिबिलच्या रेकॉर्डवर नसतात. आपण कितीही सांगितलं तर शेवटी कागद आहे आणि त्या कागदामुळं आपलं सगळं समोर असतं. म्हणून मित्रांनो, येणाऱ्या परिस्थितीत आपली परिस्थिती काय होईल, आपण भरू शकू का, हा सगळा विचार करूनच आपण कर्ज घ्यावं आणि मग आपला सिबिल मेंटेन राहतो. म्हणून विशेष करून नवीन उद्योगामध्ये येणाऱ्या तरुण तरुणांना मी सांगू इच्छितो की कुठलंही प्रपोजल करत असताना आधी सिबिलला लक्ष द्या, म्हणजेच आपल्याला प्रपोजलमध्ये जाता येऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा माझं यूट्यूब चॅनल इकते. धन्यवाद.